आज चुलीवर बनवलेले आहेत अगदी झटपट होणारे पोह्यांचे थालीपीठ। तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर सध्या तशी गॅसची टंचाई आहेच, म्हणजे आता आपल्याला पूर्वी जेवढं पाहिजे तेवढं गॅस भेटत होतं, पण आता तसं नाही, लिमिटेशन आहे। त्यामुळे गॅसची बचत सगळ्यांनाच आता करावी लागणार आहे। तर इथं आता मुलांना 2-4 दिवस सुट्टी होती, परत आजपासून शाळा सुरू झाली। पण रोज मुलं घरी असली की मग त्यांना काहीतरी वेगळं हवं असतं। तर रोज काय बनवायचं हा पण एक प्रश्न असतो। तर इथं ना पोहे घेतलेले आहेत। आता कमी जास्त प्रमाण करू शकता, एक मोठी वाटी होईल एवढं पोहे आहेत। आणि हे आपण नेहमी आपल्या पोह्यांसाठी कसं धुवून भिजत ठेवतो, तसं 1-2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं, कारण यामध्ये पण तुम्ही बघू शकता की म्हणजे पाणी खूप खराब निघतं, त्यामुळे 2 वेळा पोहे स्वच्छ धुवून ठेवलेले आहेत। तर इथं मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। यामध्ये आज मी गव्हाचं पीठ टाकलं नाही, त्याऐवजी पोहे घेतले। तिथं जे कोणती किंवा आपल्याकडे चकलीची भाजणी, ह्याची थालीपीठाची भाजणी असेल ती पण काही जण बनवून ठेवतात, असेल तर ठीक, नसेल तर आपल्यात ज्वारीचं डाळीचं पीठ तर असतंच। तर ज्वारीचं आणि चणा डाळीचं पीठ दोन्ही पीठं मी घेतलेले आहेत अर्धे। त्यामध्ये आता तीळ टाकलेले आहेत, कोथिंबीर थोडीशीच होती, थोडीशी ह्याच्यामध्ये मिरची सोबत पण बारीक केली। तर ह्याच्यामध्ये ना जिरं, ओवा, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची हे सगळं बारीक करून घेतले। आणि नंतर यामध्ये आता हळद टाकले, धना पावडर असेल ती टाकायची। आता हिरवी मिरची, उन्हाळ्यात कशा मिरच्या तिखट येत नाहीत बघा जास्त, त्यामुळं थोडीशी मिरची पावडर टाकलेले। हे पण म्हणजे सुक्या मिरच्या, त्यामध्ये जिरं, लसूण आणि मिरची बारीक करून ठेवलेलं आहे, कधी लागेल त्यावेळी मग यूज होतो, खराब होत नाही तसं। आणि यात ना आता कांदा घातला, आता पातीचं कवळं कांदा असतात तेच चिरलेलं होतं। आणि हे पोहे आहेत ना, आता ते फक्त हाताने थोडं असं स्मॅश करून घालायचं आहे, असं टाकलं तरी चालतं, कारण हे आपण थापूनच बनवणार आहे। थोडंसं वेगळं, आता प्रत्येक रेसिपीत म्हणजे आपण खूप सगळे बदल करू शकतो। नाव एक असलं तर त्याच्यात ना वेगवेगळे प्रकार आपण बनवू शकतो। तर थोडं पाणी टाकून आता चवीपुरतं मीठ टाकायचं आणि थोडं पाणी लागेल तसं टाकत हे मळून घ्यायचं। आणि थालीपीठ करताना म्हणजे ज्वारीचं पीठ ज्यावेळी आपण मिक्स करतो ना, त्यावेळी ते थालीपीठ आहेत ते म्हणजे पीठ मळलं की लगेच करावे लागतात, नाहीतर पीठ जास्त वेळ राहिलं की मग ते व्यवस्थित येत नाहीत, पीठ एरी गेल्यासारखं होतं। तर पीठ मळून घेतलं आहे, कांदा यामध्येच मिक्स करून घेतला आहे। तुम्हाला तुमच्याकडे अजून पालक वगैरे असेल, त्या भाज्या असतील तर त्या तुम्ही अजून यामध्ये मिक्स करून घेऊ शकता। तर हे सगळं आता बाहेर चुलीवरती आणले, तर बाहेर बसून करायला पण बरं वाटतं आणि गॅसची पण बचत करायची आहे, त्यासोबत दोन्ही पण कामं होतात। आणि ह्याला काय जास्त आपल्याला एकदा मळून घेतलं की जास्त म्हणजे साहित्य लागत नाही, आपण पटकन बाहेर जरी आणलं करायला तरी होऊन जातं। आणि गॅसपेक्षा चुलीवरची थालीपीठ असतील, म्हणजे कोणतेही पदार्थ बघा चवीला फरक राहतो गॅसमध्ये आणि चुलीमध्ये। पण आज सकाळचं थोडंसं वारं होतं, नंतर ते कमी आलं, पण सकाळी होतं। तरी त्यांना असं कोणतंही सुती कापड घ्यायचं, त्यावरती मग तुम्ही थापू शकता। पण पोह्यांचं थालीपीठ जास्त पातळ करता येत नाही, थोडंसं चिकट वाटतं, कारण हे मी पहिल्यांदाच केलेलं होतं। चवीला छान होतं, पण आपण इतर पिठं असले ना भाजणीच म्हणजे भाजून ज्यावेळी आपण थालीपीठाची भाजणी करतो, तर त्याची थालीपीठं जितकी पातळ म्हणजे आपल्याला करायची तितकी करता येतात। आणि लोखंडाचे चुली म्हणले की आपण लोखंडाचा तवा वापरतो, आणि लोखंडाचा तवा आणि चूल ह्या दोन्हीमुळं ना त्याला अजून वेगळी एक टेस्ट येते। तर पहिलं झालेलं थालीपीठ आहे ते असं याच्यावरती ठेवलं ना, दोन्ही पण अजून छान अशी भाजली जातात। तर अशा पद्धतीने सगळी थालीपीठ मी करून घेतली। एक 20 ते 25 मिनिटामध्येच एवढी सगळी करून झाली असतील। चूल एकदा पेटली ना वेळ लागत नाही, आणि थापायला पण असा काही इतकासा वेळ जात नाही। म्हणजे आपल्याला चपाती लाटण्यापेक्षा किंवा भाकरी थापण्यापेक्षा हे करायला सोपं वाटतं मला तरी। यासोबत मग दही किंवा ह्याची चटण्या पण वेगवेगळ्या बनवता येतात, त्या करू शकतो। दही लावलेलंच होतं मी, दही आता उन्हाळा म्हटलं की रोज दही तर असतंच, रात्री थोडंसं जास्तीचं लावलेलं। आणि मटकी पण होती तर फ्रीजमध्ये,
तर म्हटलं मटकीची उसळ पण ह्याच तव्यावरती करून घ्यायची. तर आता आज ह्या मटकीची उसळ करताना ना जास्त साहित्य काहीच घातलं नव्हतं मी, अगदी लसूणसुद्धा नव्हता यात, पण चवीला एकदम छान झालेली. कधी कधी ना आपण काही भाज्या अशाच करतो तर त्या चवीला होतात, पण कधी कधी खूप सगळं मसाला घालून पण त्या भाजीला चव लागत नाही. तर मटकी फक्त ना आता थालीपीठ करून झाली की त्याच तव्यात मटकी टाकली, थोडंसं तेल आणि मीठ टाकून मटकी अगोदर भाजून घेतली. तर मटकी सुकी मटकी ज्यावेळी आपण करतो, आता ही मी बिना पाणी टाकता केलेली जी मटकीची उसळ आहे ती, आणि बिना पाण्यामुळं पण मटकीची उसळ छान लागते. आणि थोडंसं अगोदर भाजून घेतलं ना, आता इथं बाहेर जास्त भांडीसुद्धा नव्हती त्यामुळं मी एका साईडला मटकी केली, नंतर हा कांदा टाकला आणि मटकी काढून घेतली साईडला. आणि फक्त कांदा भाजला. कांदा भाजत आल्यानंतर त्यामध्ये आपलं नेहमीचं काळं तिखट असतं ते, आणि मीठ आणि हळद एवढंच एका वाटीत आणलेलं मी, जेवढं मटकीला लागणार आहे तर तेवढंच टाकलेलं. लसूण वगैरे कोथिंबीर पण नव्हती, तरी पण ही उसळ छान झालेली. आणि सुक्या भाज्या ना, आपण बऱ्याचशा भाज्या आपण ज्यावेळी बिना पाण्याच्या करतो ना, त्यावेळी त्या भाज्या चवीला अजून छान होतात. आणि आता चुलीवरती असल्यामुळं पण ह्याची टेस्ट वेगळी राहत असेल, लोखंडाच्या तव्यात आणि चुलीवरती असल्यामुळं पण. मला जवळनं दाखवते. छान अशी अगदी लगेचच म्हणजे 5 मिनिटात तयार झालेली मटकीची उसळ, पण चवीला एकदम मस्त झालेली. पाणी अजिबात वापरलंच नव्हतं. अगोदर थोडंसं तेल टाकूनच मटकी परतून घेतलेली, आणि त्यामध्ये आता मटकीची उसळ पण काढून घेतली. आणि आता रताळी होती तर ती पण आरावरती भाजून घेऊया म्हटलं. तर ही रताळीसुद्धा 5 मिनिटातच भाजून झाली. तर असा होता आजचा व्हिडिओ. तर चुलीवरती स्वयंपाक करायला म्हणजे तसा वेळ लागत नाही आपल्याला, उरकतं जास्त. मला वाटतं गॅसपेक्षा पण ना, असं ज्यावेळी तुम्हाला जास्तीचा स्वयंपाक असतो तो चुलीवरतीच फास्ट होतो, कारण गॅसपेक्षा ह्याची फ्लेम मोठी राहते, सगळीकडून भरपूर जाळ लागतो, त्यामुळं पटकन होऊन जातं. तर आता इथं चूल ठेवले, तिथं थोडासा कट्टा करून घ्यायचा असं डोक्यात आहे. म्हणजे आता कसं मी इकडं तिकडं मला पाहिजे तिथं हलवत होते, पण म्हटलं आता एक जागा फिक्स करूया. इथं थोडंसं वारं पण कमी लागतं, आणि आता आपल्याला कधी हवं त्यावेळी मग आपण चुलीवरती बनवू शकतो. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.